ज्या प्रकारे आपल्या देशाच्या बॉर्डर्सवर मोठ्या प्रमाणात लढाया चालू असतात, अगदी त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या आतमध्ये पण बऱ्याच प्रकारच्या लढाया चालू असतात। जसं की दंगली झाले, नक्षलवाद, दहशतवाद यांसारख्या बऱ्याच प्रकारचे जे काही वाद आहेत त्या आपल्या भारताच्या आतमध्ये होत असतात। आणि यांसारख्या गोष्टींना उत्तर देण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी आपल्या भारतामध्ये दोन बलाढ्य सेना या ठिकाणी उभ्या राहतात। पहिली म्हणजे सीआरपीएफ आणि दुसरी म्हणजे सीआयएसएफ। हो, पण प्रश्न असा पडतो की या दोन्ही फोर्सेस मध्ये कोण जास्त बलाढ्य आहे, कोण जास्त ताकदवान आहे आणि या दोघांमध्ये ऍक्च्युअल डिफरन्स काय आहे। त्याचबरोबर यांच्यामध्ये कोणकोणते अधिकारी येतात, ज्युनियर पासून ते सिनियर लेवल पर्यंत कोणकोणते अधिकारी या ठिकाणी येत असतात। तर मग यासारख्या सर्व प्रश्नांची बॅटल कंपॅरिझन तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। चला तर मग सुरू करूया। पॉइंट नंबर 1, सीआरपीएफ आणि सीआयएसएफ या दोघांमध्ये ऍक्च्युअल डिफरन्स काय आहे। तर मग बघा, सर्वात पहिले गोष्ट करूया सीआरपीएफ। तर मग बघा, सीआरपीएफ म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स। हो, ही फोर्स भारतातील आतल्या जे काही युद्ध चालू असतात त्यांना करण्यासाठी ही फोर्स तयार करण्यात आलेली आहे। जसं की दंगली झाल्या, नक्षलवाद, आतंकवाद, व्हीआयपी सुरक्षा, तसेच जम्मू काश्मीर सारख्या तणावग्रस्त भागातही ही फोर्स डोळ्यात डोळे घालून उभी राहत असते। हो, याच्यानंतर दुसरीकडे येते सीआयएसएफ। सीआयएसएफ म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स। ही फोर्स देशातील ज्या काही महत्त्वाच्या इमारती असतात, मेट्रोज असतात, अग्निक जे काही प्रकल्प असतात आणि ज्या काही सरकाराशी रिलेटेड म्हणजे आपल्या जे काही देशातील ज्या काही महत्त्वाच्या ज्या काही संपत्ती आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी ही फोर्स महत्त्वाचे काम करते। सीआयएसएफ फोर्स आपल्याला बाहेरून जिथे पण आपल्याला हलकी वाटत असेल पण ती तितकी हलकी नाही। हो, भारतातील ज्या काही महत्त्वाच्या ज्या काही आपल्या देशाच्या संपत्ती आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचे काम काही सोपे नाही। त्यांसारख्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होऊ शकतात, मोठमोठे जे काही अतिरेकींशी रिलेटेड जे काही हमले आहेत ते त्या ठिकाणी होऊ शकतात। त्या ठिकाणी प्रोटेक्ट करण्याचे काम सीआयएसएफ मोठ्या प्रमाणात करत असते। हो, एकदम सोप्या पद्धतीत जर बॅटल कंपॅरिझन करायला गेले तर तुम्ही अशा प्रकारे समजू शकतात। मग बघा, सीआरपीएफ जी आहे ती रणांगणात झुंजते, युद्धामध्ये झुंजते आणि आपल्या देशातील नागरिकांना प्रोटेक्ट करण्याचे काम करते। तसेच सीआयएसएफ जी काही फोर्स आहे ही आपली राष्ट्रीय संपत्तीला प्रोटेक्ट करण्याचे, संरक्षण देण्याचे काम करत असते। पॉइंट नंबर 2, सीआरपीएफ आणि सीआयएसएफ मध्ये ज्युनियर ते सिनियर लेवल पर्यंत कोणकोणत्या पोस्ट असतात। सीआरपीएफ ची गोष्ट केली तर सीआरपीएफ मध्ये जीडी, कुक, सफाईवाला, क्लर्क, वॉशरमॅन, बार्बर, ड्रायव्हर, मेकॅनिकल, त्यानंतर मग हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणजे एएसआय, त्यानंतर मग सब इन्स्पेक्टर म्हणजे एएसआय, त्यानंतर मग इन्स्पेक्टर, त्यानंतर मग असिस्टंट कमांडंट म्हणजे एसी, त्यानंतर मग डेप्युटी कमांडंट, त्यानंतर मग कमांडंट, त्यानंतर मग डीआयजी, त्यानंतर मग आयजी, त्यानंतर मग एडीजी, त्यानंतर मग डीजी। या सर्व पोस्टच्या थ्रू तुम्हाला समजून गेलेले असेल की सीआरपीएफ मध्ये साध्या सोल्जर पासूनचे डीजी पर्यंत टॉप लेवलच्या पोस्ट आहेत। प्रत्येक पोस्टची एक वेगळी जबाबदारी आहे आणि डबलचे रिस्क या ठिकाणी आहे। याच्यानंतर सीआयएसएफ ची जर गोष्ट केली तर सीआयएसएफ मध्ये जीडी, कुक, रेडिओ, त्यानंतर मग सफाईवाला, क्लर्क, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वॉशरमॅन, त्यानंतर मग हेड कॉन्स्टेबल, त्यानंतर मग एएसआय, त्यानंतर मग एसआय, त्यानंतर मग इन्स्पेक्टर, त्यानंतर मग असिस्टंट कमांडंट, त्यानंतर मग डीआयजी, त्यानंतर मग आयजी, त्यानंतर मग एडीजी, त्यानंतर मग डीजी यांसारख्या ज्या काही पोस्ट आहेत त्या सीआयएसएफ मध्ये येतात। त्यांच्यामधील जे काही अधिकारी आहेत त्यांच्या प्लॅनिंगच्या अकॉर्डिंग आपल्या राष्ट्रीय संपत्तीला जीडी सोल्जर्सच्या थ्रू प्रोटेक्ट केली जाते। सीआयएसएफ जीडी सोल्जरच्या थ्रू आपल्या ज्या काही राष्ट्रीय ज्या काही संपत्ती आहेत त्यांना प्रोटेक्ट केले जाते। पॉइंट नंबर 3, आपल्या देशात कोण जास्त ताकदवान आहे। तर बघा, याचे एकदम सिंपल से आन्सर तुम्ही समजू शकता। तर बघा, जेव्हा आपल्या देशामध्ये अंधार पसरतो, जेव्हा आपल्या देशामध्ये लोक रस्त्यावर उतरतात, दगडफेक होते, आग लागलेली असते आणि पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी थकते, पोलिसांच्या थ्रू सुद्धा यांसारखे वादांवर नियंत्रण होत नाही, तर मग त्यावेळेस एकच फोर्स असते जी या ठिकाणी पुढे येते, ती म्हणजेच सीआरपीएफ फोर्स। हो, सीआरपीएफ फोर्स ही युद्धात वापरले जाणारे हत्यार आहे, तुम्ही असे समजू शकता। पण त्या फोर्सला आपल्या देशाच्या आतमधील जे काही वादग्रस्त ज्या काही या ठिकाणी घटना होतात त्या घटनांवर नियंत्रण करण्यासाठी सीआरपीएफ फोर्सला या ठिकाणी निवडले जाते। आता तुम्ही म्हणत असणार की सीआयएसएफ काय कामाची, तर बघा, सीआयएसएफ पण महत्त्वाची आहे। आपली राष्ट्रीय संपत्तीला प्रोटेक्ट करण्यासाठी सीआयएसएफ फोर्स पण महत्त्वाची आहे। पण हिच्या कंपॅरिझनला आपण जर सीआरपीएफ ची जर आपण कंपॅरिझन केले तर मग सीआरपीएफ फोर्स ही जनताला नियंत्रण करण्यासाठी सर्वात मोठे काम करत असते।
हो, त्यामुळे या ठिकाणी CRPF फोर्स ही आपल्या देशामध्ये आतमध्ये जे काही प्रोटेक्ट करायचे असते त्याच्यासाठी CRPF फोर्स ही मोस्ट पॉवरफुल फोर्स मानली जाते. बाकी दोन्ही फोर्स आपापल्या जागी आपापल्या ज्या काही ड्युटी आहेत त्याच्यामध्ये आपल्या आपल्या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीला निभावण्यासाठी बेस्ट फोर्स आहेत, आपापल्या जागी योग्य प्रमाणे काम करणाऱ्या फोर्स आहेत. हो.